कमलाबाई खूप अस्वस्थ झाल्या होत्या. आत्ताच येते असे सांगून गेलेली नलिनी कितीतरी तास उमटले तरी परतली नव्हती. काळोख पसरायला लागला होता आणि कमलाबाईंना बाथरूमला जायचे होते. त्यांना कोणाच्या मदतीशिवाय चालता येत नव्हते. त्यांचे डोळे वारंवार पार्कमधून प्रवेशद्वाराकडे जात होते. नलिनी येईल आणि आपल्याला स्वच्छतागृहात घेऊन जाईल या आशेने त्या प्रवेशद्वाराकडे पाहत होत्या. त्यांनी एक मोठा सुस्कारा सोडला. त्यांची ही अवस्था पाहून त्यांच्याच वयाची एक महिला त्यांच्याजवळ आली. तुम्हाला काही मदत हवी आहे का? त्या महिलेच्या शब्दांनी कमलाबाईंना मोठा दिलासा मिळाला. मला आधाराशिवाय चालता येत नाही हो. माझी मदतनीस नलिनी 5 मिनिटात येते म्हणून कुठे गेली ती अजून आलीच नाही. मला स्वच्छतागृहात जायचे आहे हो, नाहीतर खूप त्रास होईल. चला मी तुम्हाला घेऊन जाते. ती महिला तत्परतेने पुढे सरसावली आणि तिने कमलाबाईंचा हात धरला व हळुवारपणे त्यांना स्वच्छतागृहाकडे घेऊन गेली. दोघी स्वच्छतागृहातून बाहेर आल्यावर कमलाबाई म्हणाल्या, 6 महिन्यांपूर्वी मला पक्षाघाताचा झटका आला होता आणि माझ्या शरीराची डावी बाजू कमजोर झाली. त्यातून मी आता सावरत आहे. मी एक बाई कामाला ठेवली आहे माझ्यासाठी. मला नवऱ्याच्या निवृत्तीवेतनाचा अर्धा भाग मिळतो. माझा मुलगा आणि सून माझ्यासोबत राहतात, पण ते दोघेही नोकरी करतात. सुनेची टोमणे नेहमी चालू असतात, पण मी माझ्या पैशातून ही बाई ठेवली. हल्ली मी थोडीफार फिरते. संध्याकाळी त्या बाईसोबत या उद्यानात थोडा वेळ येते. जरा मन प्रसन्न होते. पण कुठे गेली होती ती तुमची बाई? हल्ली ती कशीच करते. मला इथे सोडून जरा जाऊन येते असे सांगून गायब होते. तिचे खूप नखरे पाहिले मी. आता तिला कामावरून काढूनच टाकणार आहे. कुठे राहता तुम्ही? त्या शांतिनिकेतन सोसायटीत 201 नंबरमध्ये. माझा पण बंगला त्याच भागात आहे. चला मी तुम्हाला घरी सोडते. त्या महिलेने कमलाबाईंचा हात धरला आणि हळूहळू त्यांना उद्यानाच्या बाहेर आणले. तुमचे नाव? मी रमा कुलकर्णी. बँकेत नोकरी करायची मी. माझे पती प्राध्यापक होते पुण्यात. मला एकच मुलगी, ती डॉक्टर आहे. जावई वकील आहेत. दोघे माझ्यासोबत राहतात. माझी मुलगी आमच्याच बंगल्याच्या तळमजल्यावर दवाखाना चालवते. जावई येथील न्यायालयात काम करतात. चला माझ्या घरी, तुम्हाला आमचे घर दाखवते. रमाताई कमलाबाईंचा हात धरून आपल्या घरी घेऊन आल्या. येताना कमलाबाईंना नलिनी दिसलीच. एका झाडामागे एका पुरुषाला चिकटून त्यांची जोरदार थट्टामस्करी सुरू होती. कमलाबाईंचा संताप झाला. तिला कामावरून काढून टाकायचे असे त्यांनी मनात ठरवले. रमाताईंनी कमलाबाईंचा हात धरून त्यांना आपल्या घरात आणले. बंगल्यात आत जाताना उजव्या बाजूला त्याच्या मुलीचा डॉक्टर सायलीचा दवाखाना दिसत होता. तिचे रुग्ण बाकावर बसले होते. या काकू बसा. या घरात गेल्याबरोबर का कोण जाणे, पण कमलाबाईंना एक प्रकारचे समाधान आणि शांती मिळाली. कमलाबाई सोफ्यावर बसतात. रमाताई स्वयंपाकघरात गेल्या आणि 2 सरबताचे ग्लास घेऊन आल्या. घ्या, बाहेरून आल्यावर तहान लागते ना, म्हणून सायली सरबत तयार ठेवते. कमलाबाईंना पाहून खूप कौतुक वाटले. नाहीतर त्यांच्या घरी सकाळी थंड झालेला चहा, संध्याकाळी नलिनीच्या मर्जीनुसार चहा, नाहीतर 2 बिस्किटं. एवढ्यात डॉक्टर सायली घरात आली. आईसोबत अजून तिच्या वयाच्या महिला पाहून ती म्हणाली, मी केबिनमधून पाहिले. आई, तुझ्यासोबत कोण ग? या काकू? ही माझी मैत्रीण ग, कमला. कमलाबाईंनी चमकून पाहिले. जेमतेम 15 मिनिटांपूर्वी आपली ओळख झाली आणि चक्क म्हणाली, माझी मैत्रीण. कमलाबाईंच्या डोळ्यात पाणी उतरले. नवरा गेल्यावर बऱ्याच दिवसांत कोणी प्रेमाचे 2 शब्द कधी बोलले नव्हते आणि रमा पटकन बोलून गेली, ही माझी मैत्रीण. कमलाबाई इतक्या भावूक झाल्या हे पाहून रमा त्यांच्या जवळ आल्या. माझे काही चुकले का कमला? नाही ग रमा, असे प्रेमाने माझ्याशी कोणी बोलत नाही ना ग. हे सगळे हिणकस फारके बोलतात. तुझ्या घरी मुलगा आणि सून आहेत ना? आहेत, पण काय आहेत म्हणायला, दोघेही नोकरी करतात. पण मुलाचा पगार कमी, त्या मानाने सुनेचा जास्त, म्हणून सून नेहमी मला आणि नवऱ्याला टोमणे मारत असते. माझा मुलगा पण तिच्याच तालावर नाचतो. आईपेक्षा सासूवर प्रेम करणारा. जोपर्यंत मी खंबीर होते तोपर्यंत सुनेचे काही चालत नव्हते. पण मला पक्षपाताचा झटका आला आणि मी परावलंबी झाले. 15 दिवस रुग्णालयात होते. माझी भाची विमल सांगलीहून धावून आली आपल्या छोट्या मुलाला सासूकडे ठेवून. तिने खूप उपकार केले. 15 दिवस रात्रंदिवस माझ्यासोबत राहिली. रुग्णालयाचे बिल भरायला माझ्याकडे पैसे होते ग. नवऱ्याचे निवृत्तीवेतन मिळते मला. पण मायेने कोणी हवे का नको? यावेळी माझ्या सुनेने चक्क मला रजा मिळत नाही म्हणून सांगितले. मुलगा नीरज 2 दिवस येत होता, पण विमल आल्यावर तो पण येईनासा झाला. मग रुग्णालयातून तू घरी गेलीस ना? हो, शेवटी माझे घर होते ते. इमारतीत कामाला येणारी बाई होती. तिच्या ओळखीने ही नलिनी मला मिळाली. जवळजवळ 6 महिने माझ्यासोबत आहे. घटस्फोटीत आहे. सुरुवातीला बरी होती, पण संगीताच्या नादाला लागून आता बिघडली आहे. गेले 8 दिवस मला उद्यानात सोडते आणि नाहीशी होते. आता आपण येताना पाहिले तिला. कोणत्या तरी पुरुषाला चिकटून बसली होती. असले धंदे हिचे. पण ही नलिनी गेली तर तुला पुन्हा त्रास होणार नाही.
मी मुलाला सांगते कोणीतरी दुसरी बाई बघ, नाहीतर तुझ्या बायकोला थोडे दिवस रजा घ्यायला सांग. बघू आईसाठी काय करतो ते. बरं कमला, तुझा मोबाईल दे, मला त्यात माझा नंबर सेव्ह करते. काही अडचण आली तर मला फोन कर, मी धावत येईन किंवा सायलीला पाठवीन. चल, तुला आता तुझ्या घरी सोडते. रमाताईंनी आपला फोन कमलाबाईंच्या मोबाईलमध्ये सेव्ह केला आणि त्यांनी हाताला धरून त्यांना व हळूहळू त्यांच्या घरी पोचवले. त्यांच्या घराला कडी लावून दार उघडून त्यांच्या बेडरूममध्ये त्यांना बसवले आणि पुन्हा दार व्यवस्थित बंद करून त्या माघारी आल्या. नलिनी उद्यानात गेली तेव्हा कमलाबाई तिथे नव्हत्या. ती घाबरली आणि घरी आली. किल्लीने दार उघडले तर काकू बेडरूमच्या खुर्चीत बसलेल्या होत्या. त्या कडाडल्या. कुठे फिरत होतीस ग? कुठं नाही. मग उद्यानाच्या बाहेर कुणाला चिकटून उभी होतीस? माझा भाऊ होता तो. मग भावाला काही चिकटून बसायचं असतं का? मी बघितलं तुला. चालती हो, किल्ली ठेव आणि परत मला तुझं तोंड दाखवू नको. मग संगीताबाईंनी काम दिलंय, त्या बोलतील तरच मी जाईल. नलिनीने त्यांना जेवण दिले नाही. ती निघून गेली. कमलाबाईंना नलिनीचा भयंकर राग आला होता. आपण हिला पगार देतो आणि ही उलट बोलते. मला संगीताताईंनी काम दिलंय, बेशरम कुठली. मला उद्यानात सोडून प्रियकाला चिटकते. पुन्हा तोंड पाहणार नाही हिची. मनातल्या मनात कमलताईंनी बडबडत होत्या. कडी लावून दार उघडले आणि त्यांची सून संगीता आत आली. चप्पल काढून सरळ सासूच्या खोलीत आली. तुम्ही नलिनीला उद्यापासून कामावर येऊ नको असे का सांगितले? मग कोण करणार तुमचे? मी घरी राहू शकत नाही. माझ्या पगारावर तर हे घर चालते. तुमच्या मुलाचा पगार तर किती? अगं, पण ती उद्यानात एकटी सोडून तिच्या प्रियकरासोबत चाळे करत होती. मग काय झाले? ती घटस्फोटीत आहे, माहीत आहे ना. तिला पण काही भावना असतील. मुंबईसारख्या शहरात बाई मिळत नाही. तुमचे काही चालू देणार नाही मी. नलिनी उद्या पण येईल. तिच्यामुळे मला घरकामात मदत होते. भांडी कपडे होतात. तू थोडे दिवस रजा घे. तुझ्या आईच्या आजारपणात घेतली होती तशी. माझ्या आईच्या आजारपणात? आता माझ्या रजा सगळ्या संपल्या आहेत. आता नाही मिळायची. उद्या नलिनी येईल. तिच्याकडून काय ती सेवा करून घ्या. कमलाबाईंचा नाईलाज होता. थोड्या वेळाने त्यांचा मुलगा नीरज आला आणि थंड झालेले जेवण टेबलावर ठेवून गेला. त्या मुलाशी काही बोलू पाहत होत्या, पण त्यांचे न ऐकता तो बाहेर निघून गेला. 10 वाजता सून आली. त्यांना एकदा स्वच्छतागृहात नेऊन आणले आणि ती झोपायला गेली. सकाळ झाली. कमलाबाई जाग्या झाल्या आणि चहाची वाट पाहत राहिल्या. 8 वाजता सून आली आणि त्यांना स्वच्छतागृहात घेऊन गेली. ती गेलीच. त्या चहा नाश्त्याची वाट पाहत राहिल्या. थोड्या वेळाने त्यांना दार बंद केल्याचा आवाज आला. त्यांनी ओळखले. दोघे नोकरीवर गेले. आता आपण 9:30ला नलिनीने दार उघडले आणि ती घरात काम करत राहिली. त्यांना भूक लागली होती, तहान लागली होती. त्यांना त्या हाक मारत राहिल्या, नलिनी नलिनी. पण नलिनी बाहेर ढिम्म होती. मोबाईलवर गाणी ऐकत होती. 12 वाजले. आज कमलाबाईंची आंघोळ राहिली. तहान लागली होती आणि पाणी पण मिळत नव्हते. भूक लागली होती. त्यांना स्वच्छतागृहाला जायचे होते. घाई लागली होती. त्या हाक मारत राहिल्या, नलिनी नलिनी, मला स्वच्छतागृहात घेऊन जा गं, नाहीतर 1 वाजला. आता कमलाबाईंना सहनच होईना. अचानक त्यांना काल रमाने त्यांच्या मोबाईलमध्ये साठवलेला नंबर आठवला. त्यांनी कॉल लावला. पलीकडे रमा. काय झाले कमला? रमा, तुझ्या मुलीला इथे ताबडतोब पाठव. मला स्वच्छतागृहाला जायचे आहे. काय झाले असेल हे रमाताईंनी ओळखले. त्यांनी फोन खाली ठेवला आणि मुलगी सायलीसह स्वतः हजर राहिल्या. बेल दाबली. मोबाईलवर गाणी ऐकण्यात नलिनीने दार उघडले. दोघी आत गेल्या. रमाताईंनी काल बेडरूम पाहिली होतीच. त्यांनी कमलबाईचा हात पकडला आणि स्वच्छतागृहात घेऊन गेली. बाहेर आल्यावर त्या रमाताईंना म्हणाल्या, रमा, मला इथे राहायचे नाही. मला नेशील तुझ्याकडे? हो चल ना. म्हणून सायलीला सोबत आणले आहे. तुझे डॉक्टरांचे अहवाल, औषधे, थोडे कपडे बरोबर घे. कुठे ठेवले आहेत ते दाखव. कमलाबाईंनी जे जे दाखवले ते सायलीने सर्व पिशवीत भरले आणि त्यांच्या हाताला धरून बाहेर आणले व गाडीत बसून घरी घेऊन गेली. तोंड उघडे टाकून नलिनी सारे बघतच राहिली आणि तिने संगीताला फोन लावून सगळं काही सांगितलं. संगीता म्हणाली, जाऊ दे. जाऊन कुठे जाईल? तिच्या आहे कोण? एक भाची विमल, ती सांगलीला. कोणी नेली ती? संध्याकाळी आणून पोचवणार. रमाताईंनी हाताला धरून कमलाबाईंना घरात आणले. खुर्चीवर बसवले. तोपर्यंत पटकन सायली घरात गेली आणि गरम भात, त्यावर तूप ओतून घेऊन आली. कमलाबाई त्या गरम भातावर तुटून पडल्या. सकाळपासून त्या उपाशी होत्या. त्यांचे जेवण होईपर्यंत सायलीने त्यांना रमाताईंच्या खोलीत अंथरूण घातले होते. 2 घास खाऊन कमलाबाई शांत झाल्या. मग सायली त्यांना तिच्या आईच्या खोलीत घेऊन गेली. तू आराम कर कमला, संध्याकाळी बोलू, असे म्हणत रमाताईंनी एक पुस्तक उघडले. चांगले 2-2.5 तास आराम करून कमलाबाई जाग्या झाल्या.
रमाताईंनी दोघींसाठी कॉफी करून आणली. मगा बाहेरच्या खोलीत गाणी ऐकत बसलेली नलिनी की नवीन बाई. नलिनीची ती मी संगीताला सांगितले तिला बोलावू नकोस. तरी संगीता म्हणाली, नलिनीच येणार, तिच्याकडून तुमचे काय करून घ्यायचे ते घ्या. मग सकाळी नेहमीसारखी नलिनी आली, पण आज ती माझ्या खोलीत येईना. तिने संगीताची कामे उरकली आणि ती बाहेर गाणी ऐकत बसली. मी तिला किती हाका मारल्या, पण ती ढिम्म. काल रात्री मी तिला बोलले कामावरून काढते म्हणाले ना, म्हणून माझा पगार घेते आणि त्या काळात नको ते धंदे हिचे. मला असले काही सहन होत नाही ग रमा, पण मी तिला इथे आणले. मग तुझा मुलगा सून काही म्हणणार नाहीत ना? मला वाटत नाही तसे, त्यांना आनंदच वाटेल. म्हातारी माणसे कुणाला हवी असतात ग? पण आज बघू न्यायला येतात का? कमला, मी तुला माझी मैत्रीण मानले आहे. तुला वाटेल तितके दिवस राहा, पण तुला तुझ्या मुलाकडे जायचे असेल तेव्हा सांग. खरंच रमा, कालची आपली मैत्री 5 मिनिटांच्या ओळखीवर तुम्हाला मैत्रीण केलेस, याचे श्रेय माझ्या नवऱ्याला मी देईन. तो नाही या जगात, पण चेहऱ्यावरून कसे माणूस ओळखायचे हे त्याने मला शिकवले आहे. त्याने अनेक विद्यार्थ्यांना असेच घरात आणले, त्यांना शिकवले, मार्गाला लावले. तुला आसरा हवा होता हे काल माझ्या लक्षात आले. मुलगा, सून आणि तुझे आजारपण या विवंचेतून तू सापडली होतीस. वाटेल तेवढे दिवस इथे राहा. कायमची राहिलीस तरी माझी मुलगी तुझं सर्व करेल, कारण बापाचे तिच्यावर तसे संस्कारच आहेत. तुझे कसे उपकार फेडू रमा? अगं उपकार कसले, उलट मी कंटाळते. मुलगी आणि जावई कामात असतात, माझ्याशी बोलायला कोण नसतं. आता तू आलीस आहेस, आपण तरी गप्पा मारू. एवढ्या सायली दवाखान्यातून आली तशा रमा आणि कमला तयार झाल्या. रमाने कमलाचा हात पकडला व त्या दोघी उद्यानात फिरायला गेल्या. कमलाबाईंचा मुलगा नीरज, सून संगीता घरी आले आणि त्यांनी दार उघडले. त्यांना नलिनीने फोन करून कुणीतरी 2 महिला सासूला घेऊन गेल्याचे सांगितले होते, पण त्यांना वाटले एवढ्यात त्यांनी आणून पोहोचवले असेल. पण त्यांनी वाकवून बेडरूममध्ये पाहिले. सामसूम होती. आई आलेली दिसत नाही. नीरज म्हणाला, जाऊ दे, नाहीतरी त्यांचे नखरे बघायला कुणाला वेळ आहे. ही बाई नको, ती नको, कुठे आहे तिथे सुखाने राहा म्हणावे. आमच्या संसारात लुडबुड नको. तू अजिबात फोन करू नकोस. ती सांगून गेली का नाही? मग आपण चौकशी का करायची? नीरज गप्प बसला. उद्यानातून फिरून 2 मैत्रिणी घरी आल्या. सायलीने सरबत करूनच ठेवले होते. तोपर्यंत रमाताईंचा जावई समीर आला. रमाताईंनी त्याची ओळख माझी मैत्रीण कमला म्हणून करून दिली. त्याने हाताने नमस्ते केले आणि तो आपल्या रूममध्ये गेला. सायली घरात आली तीच कमलाबाई समोर दिसली. तिने त्यांना व्यवस्थित तपासले, त्यांचे अहवाल पाहिले, त्यांच्या डॉक्टरांनी दिलेली औषधे पाहिली, त्यांना थोडे चालवून पाहिले. मग म्हणाली, काकू, तुम्हाला फिजिओथेरपीची गरज आहे. माझ्या ओळखीची मुलगी आहे, मी तिला बोलावते. ती मालिश करील, व्यायाम करून घेईल. एक मावशी रोज येतात, त्या तुम्हाला आंघोळ घालतील. बाकी पूर्ण दिवसभर आई आहेच आणि बाहेर मी दवाखान्यात आहे. काही वाटले तर बेल वाजवायची. मी 1 मिनिटात हजर. आमची म्हणजे माझ्या बाबांची छोटी लायब्ररी आहे. भरपूर पुस्तके आहेत. हवे ते पुस्तक घे आणि वाच. धार्मिक वाचायला आवडत असेल तरी पण ग्रंथ, पुस्तके आहेत. या तुमच्या बेडरूमला लागून गॅलरी आहे. तिथे दोघी बसलात तर रस्त्यावरील रहदारी दिसते आणि आमची छोटी बाग पण दिसते. तेव्हा कसलीच काळजी करायची नाही आणि एन्जॉय आणि मस्त राहा. कमलाबाई तोंड उघडे ठेवून ऐकत राहिल्या. आपली मुले एवढी आपली काळजी घेऊ शकतात का? त्यांना त्यांचा मुलगा नीरज आणि सून संगीता आठवली आणि त्यांचे तोंड कडू झाले. कमलाबाईंना मुलाचा किंवा सुनेचा फोन आलाच नाही, पण सांगलीच्या भाचीचा एक दिवस आड करून फोन येत होता. मावशी एका मैत्रिणीकडे आनंदात आहे हे ऐकून तिला समाधान वाटले. मध्येच घाईघाईत ती मुंबईला आली आणि मावशीला पाहून गेली. तिची ओळख रमाताईशी आणि सायलीबरोबर झाली. रोजची फिजिओ आणि व्यायाम यामुळे कमलाबाई लवकरच स्वतः पाऊल टाकायला लागल्या. हळूहळू चालू लागल्या. चांगले जेवण आणि विश्रांती यामुळे त्यांच्या अंगात शक्ती आली. रमा आणि त्यांची मैत्रीण घट्ट झाली होती. रमा त्यांना कथा, कविता वाचून दाखवी आणि दोघी चर्चा करत हळूहळू दोघी रिक्षा करून नाटके पाहायला जाऊ लागल्या. संगीताचे कार्यक्रम ऐकू लागल्या. हे सर्व सुख असले तरी कमलाबाईंना आपला मुलगा आणि सून आपली साधी चौकशी पण करत नसल्याने वाईट वाटत होते आणि त्यांना त्यांचा राग पण येत होता. खरे तर त्यांचा मुलगा, सून राहत असलेली जागा त्यांच्या नावावर होती. ही दोघे त्यात राहत होती. यांना चांगली अद्दल घडवायलाच हवी असे त्यांना वाटत होते. पण एक दिवस त्या रमाचा जावई आणि सायलीच्या पती समोर आल्या.
समीर, जर कोणी माझ्या जागेत भाडे न देता राहत असेल तर मी काय करू शकते? त्याला नोटीस द्यायची, घर खाली कर म्हणून, आणि तर तो खाली करत नसेल तर त्याला न्यायालयात जायचे. तुम्हा ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळे नियम आहेत. तुमचा निर्णय शीघ्र गतीने लागणार. मग मला नोटीस काढायची आहे. माझ्या जागेत माझ्या परवानगीशिवाय एक माणूस राहत आहे. कोण ग? कुणाला नोटीस काढणार तू? तिथे बसलेल्या रामाने विचारले. माझ्या मुलाला नोटीस देणार मी. काय, मुलाला नोटीस? होय. माझा मुलगा असला तरी काय झाले? जो मुलगा आईच्या म्हातारपणी तिची साधी चौकशी करत नाही, त्याने आईवडिलांच्या मालमत्तेवर तरी हक्क का सांगावा? खरे आहे कमला. आता आपण वृद्ध लोकांनी सजग व्हायला हवे. अशा मुलांना धडा शिकवायलाच हवा. पण काय होते, आपण भावनिक होतो. आपण मुलांना जन्म दिलेला असतो. त्यांनी काही केले तरी त्यांच्या करणीवर आपण पांघरून घालतो. पण मी नाही घालणार पांघरून. मी माझ्या मुलाला आणि सोनेला धडा शिकवणारच. एवढी खंबीर कशी झालीस कमला? तू पाठी आहेस म्हणून रमा. आणि तुझ्यासारखी लाख मोलाची मैत्रीण मिळाली ना, तिने माझ्यात आत्मविश्वास भरला. श्रेय त्या मैत्रिणीला आणि त्या मैत्रीला. कमलाबाईंनी आपल्या मुलाला नोटीस पाठवली. 1 महिन्यात जागा खाली करावी म्हणून. नोटीस मिळताच मुलाचा फोन आला. कमलाबाईंनी, माझी जागा खाली कर. ती माझ्या माहेरहून मला मिळालेली आहे, तुझ्या बाबांकडून नाही. अरे, असे ठणकावले. मग मुलगा आणि सून भेटायला आले. दोघे रडू लागले आणि दुसरी जागा घेऊ शकत नाही, आमची परिस्थिती नाही म्हणून. कमलाबाई स्थिर होत्या. त्यांनी मुलाला आणि सुनेला ठणकावले. जर तुम्हाला आजारी आईची देखभाल करता येत नसेल तर तिच्या मालमत्तेवर हक्क का सांगता? तुम्ही जागा खाली करा, नाहीतर ज्येष्ठांच्या न्यायालयात जाऊन मी तुम्हाला बाहेर काढीन. 4 दिवसात नीरजने जागा खाली केली. जागेची किल्ली कमलाबाईंच्या हातात दिली. कमला, काय करणार या जागेचे? आता काही करेन. मी राहीन काही काळ, किंवा माझ्यासारख्या ज्येष्ठ लोकांना देईन, किंवा माझी सांगलीची भाची विमल, तिला देईन. तिचा मुलगा 2 वर्षात 10वी पास होईल. त्याला पण पुढचे वैद्यकीय शिक्षणाला जायचे आहे. तो शिकेल इथे राहून. खरंच कमला, मला उद्यानात स्वच्छतागृहाला जाण्यासाठी नलिनीची वाट पाहत हवालदिल झालेली कमला आठवते. आणि आज स्वतःच्या मुलाला घराबाहेर काढणारी कमला, खंबीर कमला माझ्यासमोर बसली आहे. हे तुझ्यामुळे रमा. तुझ्यासारखी लाख मोलाची मैत्रीण मिळाली ना, तिने माझ्यात आत्मविश्वास भरला. श्रेय त्या मैत्रिणीला आणि त्या मैत्रीला. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.